नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत विघ्नहर्ता कॉलनी, देवपूर, धुळेमध्ये. विघ्नहर्ता कॉलनी आहे, देवपूर मधल्या सगळ्या देव्या इकडे आलेल्या आहेत. सो सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या विघ्नहर्ता कॉलनीमध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, कॉलनीविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव हिराबाई पवार. बरं, मला या विघ्नहर्ता कॉलनीविषयी माहिती सांगा ना. इथे माझ्या पतीच चेअरमन आहेत. आम्ही या कॉलनीमध्ये लहान मुलांसाठी ओपन प्लेस मध्ये घसरगुंडी, सीसा, झोका अशी खेळणी बसवली. नंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथे बसतात ते मोकळ्या जागेत. त्यांच्यासाठी वडीलधाऱ्याचे वारले आहेत काहींचे, त्यांच्या प्रतिपित्यार्थ आम्ही तिथे बाकं ठेवली 5. मंदिरातही झाडं जवळजवळ 50 ते 60 झाडं लावली आम्ही. इथे गणपती उत्सव, नवरात्र, होळी सगळे उत्सव सगळ्यांच्या लहान मोठ्यांच्या सहकार्याने छानपणे आनंदात खेळीमेळीने पार पाडता साजरे होतात. हो हो, सगळी लोक सगळे सहकार्य व्यवस्थित आहेत. हो आणि एकदम तुमचं एकंदरीत हे आहे व्यवस्थित त्यांच्यावर ना. हा, मी कोणी काही गडबड केली तर सांगेन तुम्हाला मी. माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहेत जी मला ही काढून देणार आहे. काय नाव तुझं? साक्षी. साक्षी, कितवीत आहेस ग तू? 3री. तुला मोठून काय बनायचं साक्षी? डॉक्टर. हो, मला वाटलं बाबी डॉल बनायचंय तुला. बाबी डॉल नाही ना बनायचंय? डोक्यावर क्लिप लावलीस नाही ना? नाही. टोकन्स काढून देशील मला ह्याच्यातली? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, एक दे. हा, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 87. दुसरा क्रमांक आहे 89. आणि तिसरा क्रमांक आहे 96. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रुपाली चौधरी. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. तुमच्याविषयी सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. माझ्या आवडीनिवडी घरातलेच कामं आणि काही इतर म्हणजे पार्लर वगैरे झालेलं आहे माझं. काय झालं? पार्लर झालंय. पार्लर झालंय. हा, म्हणजे तुम्ही कोर्स केलाय त्यातला? हो, कोर्स केलेला आहे. हा, त्याच आवडी घरातल्या शोच्या वस्तू वगैरे करायच्या, पेंटिंग वगैरे करायच्या. मेकअप वगैरे करायचा घरी? दिवसभर मेकअप करता? नाही नाही, मी नाही करत, मग? दुसऱ्यांना करते. तुम्ही दुसऱ्यांना करता? हा, मला वाटलं कोणाला मेकअप करता, दुसऱ्यांना दुसऱ्यांना करता. करतात. हा, मग या सगळ्यांना. हो हो ना, सगळे येतात ना. कशा खुश झाल्या अगदी मागे. हो ना. आणि मग रिकाम्या वेळेत काय करता जेव्हा सगळी कामं संपतात तेव्हा? तेव्हा पुस्तक वगैरे वाचायचं. हा, मेकअपचं सामान आणायला जायचं वगैरे बाहेर शॉपिंगला. हा, मग मध्येच या भेटतात कोणतरी, मग त्या सांगता अगं माझं ते जरा ते वगैरे. हो ना. हो. आणि मग हा एरिया कसा आहे आम्हाला सांगा. विघ्नहर्ता एरिया विघ्नहर्ता म्हणजे सर्व विघ्न दूर होतात तिथले. आणि इथं सर्व म्हणजे लोक आहे ना इतके एकत्र आहे की भांडण तंटा नाहीच आहे. चला. नाही नाही, ते माहिती आम्हाला. हा, एक एकोप्याने राहतात सगळे, कधीच भांडाभांडी नाही, कोणाविषयी वाईट बोलत नाही कोणी. हो ना. किती छान. हो की नाही. खेळ खेळायचं ना आपल्याला इथे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पुष्पा खंडेलवाल. हा, तुम्ही काय करता? घरकाम. घरकाम करता. हा, आणि मग तुमच्याविषयी आम्हाला सांगा. तुम्हाला कसली कसली आवड आहे? मेकअप करून घ्यायची? मेकअप नाही करत? या चांगलं नाही करत? साधं सिंपल आहे. साधं सिंपल. अच्छा, म्हणून चिडले आहेत ते तुमच्यावर? कधीच जात नाही त्यांच्याकडे म्हणून? नाही हो, नाही चिडले आहेत. आणि अजून सांगा, रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता? पेपर वगैरे वाचते, भागवत वगैरे पाहते टीव्हीवर. हा, आणि भजन भागवत बस. भजन वगैरे. साधी राहणी, उच्च विचारसरणी. हो ना. आणि मग इथे तुमच्या कॉलनी विषयी आम्हाला सांगा. हो, काय खासियत आहे कॉलनीची? कॉलनीत सगळे चांगले. हो, ते त्याने सांगितलं आम्हाला, बघितलं पण आम्ही इथे. आणि मग विशेष काय कॉलनीत की जिकडे मी परत परत यायला पाहिजे असं काहीतरी कॉलनी विषयी तुमच्या? छान लोक सगळे एकत्र राहतात, कधी सगळे विघ्नहर्ता सगळे. हो ना. इथे आता तुम्हाला पण राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. पुष्पा चौधरी. तुम्ही पण पुष्पा? हा,
राजेश खन्नाचे खूप पिक्चर बघायचे का इकडे? नाही ना? तसं काही नाही. तसं काय नाही. मग तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्ही काय करता? मी घर कामं करते. घर कामं करता. बरं, मग अजून सांग, तुमच्याविषयी सांगा. काम काहीच नसतं तेव्हा तुम्ही काय करता? मी सगळी बिझीच असते, दिवसभर कामं करत असते. हा, त्यामुळे वेळ नाही मिळत. नाही वेळ मिळत. मग मेकअप कधी करता? मग मेकअप करायला वेळच नसतो. माझा दिवसभर काम असतं. घरी गेल्यावर आरामच असतो माझा. आराम करता दिवसभर कामं केल्यामुळे. हो. म्हणून मग कसं होणार तर त्यांचं मला सांगा. ह्या पण मेकअप नाही करत, तुम्ही पण मेकअप नाही करत? मला मेकअप मध्ये सवड नसतं. नाही, सवय नसते. नाही. अच्छा. आणि मग या कॉलनीविषयी तुम्ही आम्हाला सांगावं, काय असं कॉलनीत माणसं प्रेमाने राहतात हे सोडून दुसरं काहीतरी सांगा. ह्या कॉलनीमध्ये मी कामं करायला येते. मी घर कामं करते. माझे कामवाले लोकही चांगले आहेत. चांगले आहेत. हो, हो ना? तुम्हाला आता इथे राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिले फेरीची, म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार पुष्पाताई, मग रुपालीताई आणि मग पुष्पाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरिफायर मध्ये 2 स्टेजमध्ये पाणी शुद्ध होते, ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य होते. शिवाय हा प्युरिफायर ठेवण्यासाठी एक स्टँड सुद्धा आहे आणि हा प्युरिफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे कुठेही ठेवण्याकरता सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, पुष्पाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा, याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1250. 1250. हा, मागे काय वाटते? 1250 बरोबर वाटते किंमत? बरोबर वाटते सगळ्यांना? तुम्हाला काय करायचं? सगळ्यांना बरोबर वाटते मागे. ही मग ही फ्रीज करायची. हा, फ्रीज करूया. 1250. 1250. 1250. आता रुपालीताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1580. 1580. मागे काय वाटते? बरोबर वाटते 1580 सगळ्यांना? 1200 पण बरोबर वाटते, 1500 पण बरोबर वाटते. हा, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? तुम्हाला योग्य वाटते? मग फ्रीज करूया. 1580. 1580. 1580. 3. आता पुष्पाताई, हे घ्या. किती किंमत आहे? 1890. 1890. हा, मागे काय वाटते? बरोबर वाटते? बरोबर. नाही? मग किती पाहिजे? 1000. 1250 आणि 1600. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची? हीच ठेवायची. हीच ठेवायची. मग फ्रीज करूया. 1890. 1890. 1890. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. पुष्पाताईने किंमत सांगितली 1890 रुपये, रुपालीताईने किंमत सांगितली 1580 रुपये आणि पुष्पाताईने किंमत सांगितली 1250 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत पुष्पा खंडेलवाल. हा घ्या तुमचा वॉटर प्युरिफायर. हा, सांगा कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मस्त वाटतं एकदम. हा, हा, मला मराठी जास्त येत नाही, हिंदी बोलते. हो, पण आपल्याला तर काय याच्यातून पाणीच प्यायचंय की नाही? हो की नाही? हा, सगळ्यांना पाणी प्यायला बोलवा. बर. हा, हा, पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. बर. एक प्रश्न विचारतो आजचे आपले 6 स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, ही आहे इवलीशी, तलवार बाळगते छोटीशी, फुला फुलातून फिरते आणि आपलं काम करत राहते. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.